सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. 12वी 2026मध्ये जी बोर्ड एक्झाम होणार आहे, तर त्या बोर्ड एक्झामसाठी जे फॉर्म भरणे आहे, तर ते कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत होणार आहेत, हे स्वतः ऑफिशियली बोर्डाच्या वेबसाईटवरती बोर्डाने प्रोव्हाइड केलं आहे आणि नोटीस काढून सांगितलेलं आहे. तर कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, तर हे इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला इथं सांगणार आहे. तर पहा, बोर्डाने काय सांगितलेलं आहे ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये, सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत आहे. पहा की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी, ओके, फक्त 12वीसाठी सांगत आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखेंबाबत. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना, म्हणजेच जे 12वीचे विद्यार्थी आहेत, जे बोर्ड एक्झाम 2026ची त्यांना द्यायचे आहेत, ओके, जे नियमित विद्यार्थी आहेत, रेग्युलर विद्यार्थी आहेत, तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे तुमचं जे ज्युनियर कॉलेज आहे, तुमची ॲडमिशन ज्या कॉलेजमध्ये असेल, तर तिथं तुम्हाला काय इथं भरायचे आहेत, म्हणजेच काय फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर पहा, डिटेलमध्ये सांगतो थोडं. तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे म्हणजेच पहा नियमित विद्यार्थी म्हणजे जे रेग्युलर कॉलेजमध्ये जातात ते विद्यार्थी, ज्यांचे ॲडमिशन आहे रेग्युलरमध्ये ते वाले, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी म्हणजे जे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा म्हणजे पुन्हा परीक्षा देत आहेत ते वाले विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे एनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी म्हणजे प्रायव्हेट विद्यार्थी, ओके, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ओके, म्हणजेच काय की ज्यांचे काही विषय राहिलेले आहेत तर ते विद्यार्थी ITI संस्थेद्वारे, ओके, जे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी, ओके, असे जे विद्यार्थी आहेत, तर असे विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावीची आहेत. म्हणजेच काय की त्यांना फॉर्म भरायचे आहेत प्रचलित पद्धतीनं, म्हणजे दरवर्षी ज्या पद्धतीनं फॉर्म भरतात त्या पद्धतीने त्यांना आता कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन असेल तिथं जाऊन तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर पहा, तारखा सांगतो मी तुम्हाला महत्त्वाचं. तर तारीख तुमची इथं आहे नियमित शुल्क, ओके, नियमित शुल्क इथं पाहू शकता सोमवार म्हणजे 8 सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि तुम्ही भरू शकता इथं 30 सप्टेंबरपर्यंत. महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही हा फॉर्म स्वतः नाही भरू शकत, तर तुम्हाला तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये, ओके, ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊनच भरावा लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर तुमच्या कॉलेजेसमध्ये जाऊन इथं त्यांना सांगा फॉर्म भरायचं असेल, जे सुद्धा असेल, जेणेकरून तुमचा फॉर्म इथं चुकणार नाही भरायचा. ठीक आहे. तर तुम्ही फॉर्म लवकर तुम्हाला इथं भरायचं आहे. 30 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक पॉईंट आहे जो तुम्हाला मी इथं सांगतो. पहा की इयत्ता 12वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावा. ओके, म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावा, म्हणजे तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला भरावं लागणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी, म्हणजे हे तुमच्यासाठी नाही आहे, एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे की तुम्हाला तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट लक्षात ठेवा 30 सप्टेंबर ही आहे. ठीक आहे. नियमित शुल्क पैसे भरून, जर डेट वाढली तर एक्स्ट्रा पैसे तुम्हाला इथं नाही गेले पाहिजे, म्हणून या तारखेमध्येच तुमचा फॉर्म वगैरे तुम्ही इथं भरून घ्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट होती. तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला इथं माहिती होणार. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.